Good morning. Today we learn factor theorem. आज आपण फॅक्टर थेरम पाहणार आहोत. इट इज इक्वल टू रिमाइंडर थेरम. रिमाइंडर थेरम जो आहे ना, आपण हे बघा p ऑफ x दिलाय, p ऑफ x डिवाइडेड बाय x मायनस 1. फाइंड रिमाइंडर म्हटलं म्हणजे रिमाइंडर थेरम वापरायचा आहे. बघा बरं का, बाय रिमाइंडर थेरम पुट x मायनस 1 आहे म्हणजे 0 घ्यायचा, म्हणजे x इज इक्वल टू 1. बघा p ऑफ 1 बरोबर 1 क्यूब प्लस 4 into 1 मायनस 5. 1 चा क्यूब 1, 4 1 4 आणि वजा 5 वजा 5 0 आला. बघा p ऑफ 1 दॅट इज द रिमाइंडर. जेव्हा रिमाइंडर 0 असते तेव्हा हा याचा फॅक्टर असतो, म्हणून x मायनस 1 इज फॅक्टर ऑफ p ऑफ x. प्रश्न तोच विचारला, x मायनस 1 इज अ फॅक्टर ऑफ p ऑफ x, yes or no. सेम गणित आहे परत, फक्त इथं आता इज अ फॅक्टर ऑफ p ऑफ x or not. इथं युजिंग फॅक्टर थेरम. हे युजिंग फॅक्टर थेरम सोडू काय फरक आहे ते सांगतो फक्त. आता x मायनस 1 इज अ फॅक्टर ऑफ, हे गणित वेगळं आहे. चेक वेदर आता हा फॅक्टर आहे. इथं युजिंग, इथं म्हटलंय बघा क्लिअर कर. आता हे रिमाइंडर थेरमने, मी सुरुवातीलाच रिमाइंडर थेरम बोलले, रिमाइंडर 0 आली म्हणून तो त्याचा फॅक्टर आहे, 0 नसते आली तर इज नॉट फॅक्टर असं म्हटलं असतं. आता हेच गणित सेम गणित आहे बघा, फॅक्टर आहे की नाही चेक करा युजिंग फॅक्टर थेरम. म्हणजे बघा p ऑफ x x क्यूब x स्क्वेअर 4 बरोबर पुट. आता फॅक्टर थेरम आहे म्हणून रिमाइंडर थेरम ओळखायची नाही. x मायनस 2 आहे म्हणजे पुट x इज इक्वल टू 2. p ऑफ 2 बरोबर x च्या 2, जिथं जिथं x तिथं 2 चा क्यूब 8, 2 चा स्क्वेअर 4, 8 मायनस 4 मायनस बरोबर आहे का बघा. 8 आणि 4 गेले 4, परत 4 वजा 4 0. आता बाय फॅक्टर थेरम ही 0 आली ना म्हणून लिहायचं बाय फॅक्टर थेरम काय x मायनस 2 is factor of p of x. काय फरक कळला का? रिमाइंडर थेरम शब्द वर लिहायचो, 0 आलं तर इथं म्हणायचं, इथं युजिंग रिमाइंडर थेरम असतं तर मी लिहिलं नसतं, इथं म्हणलं असतं बाय फॅक्टर थेरम x मायनस 1 इज फॅक्टर ऑफ p of x. सेम गणित आहे, फक्त हे रिमाइंडर थेरमने सोडवलंय आणि हे फॅक्टरने. काय फरक आहे बघा बरं, इतकं सगळं सारखंच आहे, फक्त ही जी ओळ आहे ही रिमाइंडर थेरम जर असेल तर स्टार्टलाच रिमाइंडर थेरम म्हणायचं आणि फॅक्टर थेरम 0 आल्यानंतर म्हणायचं बाय फॅक्टर थेरम. कळतंय का? परत पहा p ऑफ x x क्यूब मायनस x स्क्वेअर मायनस 1. इथं युजिंग फॅक्टर म्हणून पुट x मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 1. p ऑफ 1 क्यूब 1 स्क्वेअर बघा 1 चा क्यूब मायनस 1 चा स्क्वेअर मायनस 1 मायनस 1 बघा 1 चा क्यूब 1 स्क्वेअर 1 मायनस 1 मायनस 1. 1 वजा 1 0. गणित बरोबर आहे का बघा. कुठे गेलं ते, x क्यूब मायनस x स्क्वेअर मायनस x मायनस बरोबर ठीक आहे. 1 ची किंमत 1 भरली, 1 वजा 1 0 आणि वजा 1 वजा 1 हे वजा 2 आहे म्हणजे p ऑफ 1 किती आलं मायनस 2 आलं बघा. p ऑफ 1 इथं p ऑफ 1 is equal to minus 2 but by factor theorem, by factor theorem is 0 आहे का, हे 0 नाही आहे. hence कोण q of x is a q of x is not a factor of p of x. 0 नाही आलं म्हणून तो फॅक्टर नाही, पण फॅक्टर थेरमची ओळ कुठे घातली, खाली घातली. आता बघा x मायनस 1 इज अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल. आता इथे फॅक्टर दिलेले आहे बरं का तुम्हाला. मग p ऑफ x x क्यूब 2x स्क्वेअर mx आणि मायनस 4 पुट x ची किंमत किती भरताय, x - 1 = 0 म्हणजे किती भरणार 1.
पी ऑफ एक चा क्यूब 2 गुणिले एक चा स्क्वेअर m गुणिले 1 जिथे x आहे तिथे टाकायचे क्यूब 1 2 into स्क्वेअर 1 हा m एक m हा गुणाकार 2 होईल. या तिघांची बेरीज किती होती बघा बरं 1 - 2 - 1 आणि -1 - 4 -5 + 1m बाय फॅक्टर थिअरम. काय फॅक्टर थिअरमने ही जी येईल ना ही रिमाइंडर ती 0 असली पाहिजे. बाय फॅक्टर थिअरम p of 1 = 0. हे 0 आहे म्हणजे याच्या बरोबर 0 घ्या -5 + m = 0 म्हणजेच हा -5 तिकडे गेल्यावर फॅक्टर थिअरमने ही फॅक्टर आहे इज अ फॅक्टर म्हटलंय क्लिअर कट म्हणजे रिमाइंडर 0 यायला पाहिजे होती इथं म्हणजे p of 1 0 यायला पाहिजे होतं म्हणून p of 1 0 घेतला आणि याचं उत्तर असं आलेलं आहे. आय थिंक इट इज व्हेरी इझी प्रॅक्टिस सेट 3.5 जो आहे त्याच्यामधलं मी जवळजवळ बरीचशी गणिते घेतली आहेत तरी पण आता आपण तो सोडवणार आहोत. बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्हणजे p of x घ्या 2x - 2x³ + 7 फॉर द गिवन व्हॅल्यू x = 3 सोडवा म्हणजे p of 3 येईल. त्यानंतर x -1 म्हणजे p of -1 येईल बरोबर आहे का बघा आणि x = 0 म्हणजे तुम्हाला p of 0 मिळेल. ह्या व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल तुम्ही सर्च करू शकता. वाटलंच तर मी -1 चं हे करून दाखवू का मला असं वाटतं काही गरज नाहीये फक्त क्यूब स्क्वेअर नीट करा काळजीपूर्वक. दुसरं फॉर इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स p of 1 p of 0 p of -2 काढा म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल दुसरं गणित दाखवतो बघा p of y² - 2y + 5 प्रत्येकासाठी p of 1 जिथं y आहे तिथे 1 चं टाकायचं असं आणि सोडवायचं. जिथं 0 म्हटलंय p of 0 y च्या जागेवर 0 टाकायचं आणि p of -2 y च्या जागेवर -2 टाकायचं सोडवायचं. अशी 3 गणित आहेत ती तुम्ही करू शकता. तिसरं इथं व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल आता हे गणित अशा पद्धतीने गणित झालेले बघा व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे p of समथिंग m = 2 आहे ना दॅट मीन्स p of m is given व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल इज 12 म्हणते p of m घ्या m = 2 म्हणा म्हणजे p of 2 हे सोडवा बट p of 2 किती दिलंय p of 2 दिलंय याची व्हॅल्यू दिली आहे मग याच्या 12 बरोबर हे घ्या आणि सोडवा यू विल गेट व्हॅल्यू ऑफ a. त्यानंतर चौथं पण तसंच आहे बघा फॉर द पॉलिनॉमियल mx² - 2x + 3 ही p of -1 is 7 p of -1 म्हणतात ते म्हणजे p of x mx² - 2x + 3 p of -1 x ची किंमत -1 टाका स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह 1 मायनस साइन आहे असं होईल. पण p of -1 बट किती दिलेली आहे 7 त्याच्या जागेवर 7 टाका हे असंच 5 फक्त वजा करा यू विल गेट m. 5वं सोडून दिलंय मी 6वं सोडून दिलंय 7वं यूज फॅक्टर थिअरम टू डिटरमाइन x. हे बघा आता सोडवलं असंच इथे जर 0 आलं तर बाय फॅक्टर थिअरम फॅक्टर आहे म्हणायचं आणि 0 नाही आलं तर बाय फॅक्टर थिअरम इज नॉट फॅक्टर म्हणायचं. सेम गणित आहे. 9वं गणित मी सोडून दिलंय. आता राहिलं 10वं. मला असं वाटतं 10, 11, 12, 13 जे आहे हे सिलेबस मधून कट झालेले आहे त्या कारणाने ते काही घेत नाही. तर या ठिकाणी 3.5 संपलेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट मध्ये काही गणित आता पाहूयात. प्रॉब्लेम सेट मध्ये काही गणित समजावून सांगतो मी. 2 नंबरचं राईट द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. बघा पहिल्याची डिग्री हायेस्ट 4 आहे, दुसऱ्याची किती आहे 0 आहे, तिसऱ्याचा हायेस्ट किती आहे बघा 9 आणि +1 10 आहे. बघा ए अँड बी आर कॉन्स्टंट आहेत. बघा हो सॉरी कॉन्स्टंट असल्यामुळे x⁹ इज द हायेस्ट म्हणजे 9 आहे. बघा राईट द फॉलोइंग कॉलम इन स्टँडर्ड फॉर्म. बघा बरं पहिलं हायेस्ट 7x⁴ 3 वाला आहे, 2 वाला पण आहे,
1 वाला पण आहे 9 वाला पण आहे. हे झालं स्टँडर्ड फॉर्म. दुसरं 5p raised to 4 2p cube 10p square p पण आहे. हे बघा उतरत्या क्रमाने लिहायचे. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल कोएफिशिएंट फॉर्म. पहिलं x raised to 4 हे की नाही आज स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा. 4 आहे 3 नाही आहे 2 नाही आहे 1 वाला नाही आहे प्लस 16 1 0 0 16 डिग्री 4 आहे बघा म्हणजे 5 जण आले पाहिजे आहेत का 5. राइट द इंडेक्स फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल कोएफिशिएंट फॉर्म जो आहे तो इंडेक्स मध्ये लिहायचे पाचवं. ऍड द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स 6वं झालेलं आहे आपलं. 7वं सबट्रॅक्ट द सेकंड फ्रॉम द फर्स्ट म्हणजे पहिलं घ्यायचं मायनस सेकंड ब्रॅकेट काढून टाका ते साइन चेंज होती. लाईक टर्म शेजारी घेऊन सोडवा. 7वं पण येईल तुम्हाला. 8वं मल्टिप्लिकेशन शिकवलं बघा मी 8वं पण सोडवा. 9वं डिवाइड पॉलिनॉमियल बाय x - 3 युजिंग सिंथेटिक मेथड अँड राईट द क्वोशंट. सिंथेटिक डिव्हिजन मेथड शिकवली आहे. 9वं गणित पण तुम्हाला सुटेल. म्हणजे या ठिकाणी बघा जवळजवळ 2 ते 9 आणि 11 पासून 15 पर्यंत हे कॅन्सल झालेले आहेत. फक्त आता 10वं फॉर विच द व्हॅल्यू ऑफ m x + 3 इज द फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल x³ - 2mx. म्हणजे बघा p of x is equal to x³ - 2m plus 21 for which the value of m काढायची आहे आणि फॅक्टर आहे x + 3 इज अ फॅक्टर म्हटले म्हणजे पुट x is equal to -3 हा -27 होईल. पुन्हा मायनस आहे म्हणजे हे 6m होईल. साइन डिफरन्स सबट्रॅक्शन 8 होईल 6 होईल. बाय फॅक्टर थेरम काय म्हणायचं काय फॅक्टर थेरम. फॅक्टर म्हणजे 0 असली पाहिजे आणि मग 0 इज इक्वल टू -6 + 6m. साइड चेंज करा. -6 तिकडे गेल्यावर प्लस होईल आणि 6/6 एक उत्तर येईल. म्हणजे जवळजवळ सगळी गणितं झाली बघा 2 पासून. आता पहिलं बघा राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉलिनॉमियल. आता खाली y आलाय म्हणजे इट इज नॉट पॉलिनॉमियल. x raised to √2 आहे. √2 म्हणजे इट इज नॉट होल नंबर ती पण नाहीये. x raised to -2 आहे ती पण नाहीये. म्हणजे लास्ट वन इज द डी इज द आन्सर. व्हॉट इज द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल √7. आता √7 इज द कॉन्स्टंट म्हणजे डिग्री 0. व्हॉट इज द डिग्री ऑफ 0 पॉलिनॉमियल. 0 हॅव नो डिग्री अनडिफाईन म्हणू आपण त्याला. व्हॉट इज द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल हायेस्ट 3 आहे म्हणजे 3 असेल. व्हॉट इज द कोएफिशिएंट फॉर्म x³. बघा बरं आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये स्क्वेअर आहे का नाही. एक घात आहे का नाही. 1 0 0 आणि हे त्याचा आन्सर आहे बघा. p of x दिलाय आणि देन p of बघा p of x काय दिलाय x² 7√7x + 3 पुट तुम्हाला p of 7√7 काढायचे बघा. 7√7 चा स्क्वेअर 7√7 आणि इंटू 7√7 + 3 याचा स्क्वेअर 49 याचा 7 49 याचा 7 हा जो गुणाकारी सारखा आहे दोघं कॅन्सल होती. उत्तर येईल 3. व्हेन x is equal to -1 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. बघा p of x 2x³ + 2x x is equal to -1 म्हणते क्लिअर. -1 चा क्यूब -1 एक मायनस आहे म्हणून -2 ये -2 -4 इज आन्सर म्हणजे डी त्याचं उत्तर आहे. फॉर x इक्वल टू -1 व्हॉट इज द फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल. बघा व्हॉट इज द फॅक्टर व्हॉट इज द फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. इज द फॅक्टर पाहिजे म्हणजे p of x put x is equal to x minus 1 है ना p of 1 चा
स्क्वेअर 1 म्हणजे 3 आणि m होईल. बाय फॅक्टर थेरम p ऑफ 1 0 पाहिजे म्हणजे 0 घ्या. साइड चेंज करा. -3 बघा. मल्टिप्लाय दोघांचा गुणाकार करा आणि राईट द डिग्री शोधा. डिग्री 5 येईल बघा तशी. आणि लास्ट वन गुणाकार केला तुम्हाला डिग्री कळेल ऑटोमॅटिक. हायेस्ट पॉवर विच ऑफ द फॉलोइंग इज लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्यूबिक पॉलिनॉमियल पाहिला आपण. पहिली जी आहे ना ती लिनियर पॉलिनॉमियल आहे. दुसरीचा डिग्री 2 आहे म्हणजे ती कोण झाली क्वाड्रॅटिक. तिसऱ्याची डिग्री 3 आहे म्हणजे ती कोण झाली क्यूबिक. आणि चौथीची डिग्री 4 आहे म्हणजे ती पॉलिनॉमियल आहे. त्यामुळं पहिली जी आहे ती लिनियर पॉलिनॉमियल आहे. या ठिकाणी आपण 1 ते 10 हे पण गणित संपवलेले आहेत. आता फक्त आपला फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल्स हा छोटासा भाग राहिला आहे, तो आपण उद्याच्या तासाला पाहू. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.